हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं NR स्पेसमध्ये। आज सकाळी सकाळी आम्ही मार्केटमध्ये निघालो आहे भाजीपाला वगैरे आणण्यासाठी। खूप छान वातावरण होतं आणि सन पण एकदम मस्त दिसत होता, तर म्हणून थोडंफार मी शूटिंग केलं चालूमध्येच की खूपच छान वाटत होतं जायला सकाळी सकाळी। तर हे मोशीचं मार्केटमध्ये आम्ही आता भाजीपाला आणायला चाललेलो आहोत। तर हे आहे मार्केट। इथे सगळे शेतकरी वगैरे येतात आणि हे खूप मोठं मार्केट आहे। इथे भाजीपाला पण खूप फ्रेश आणि चांगला मिळतो। तसेच इथे फ्रूट्स पण खूप सारे येतात आणि बऱ्यापैकी स्वस्त मिळतं, त्यामुळे आम्ही दर आठवड्याला इथूनच भाजीपाला फळं वगैरे घेत असतो। हे सगळं होलसेल मार्केट आहे आणि इथे एकदम फ्रेश मिळतं, त्यामुळे बरेचसे लोक इकडे येऊन घेतात। म्हणजे जे माल वगैरे भरणारे असतात ते पण घेतात आणि किरकोळ पण आपल्यासारखं भाजीपाला वगैरे फळं घ्यायचे असेल तर तेही इथे मिळून जातं। तर इकडे भाजीपाला आहे आणि हे मोठं मार्केट आहे। इथे बटाटे, कांदे वगैरेच्या गोण्या पण आहेत। तर असा सगळा भाजीपाला घेऊन आता आम्ही घरी आलो। त्यानंतर मी घरातले कामं आधी आवरले, खूप कामं पडलेले होते। नंतरच मी आता काय काय भाजीपाला आणलेला आहे हे तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर घरामध्ये भांडे वगैरे पडलेले होते, कपडे धुवायचे होते, त्यामुळे मी ते सगळे कामं आवरले। नंतर आता ह्या पिशव्या उघडून तुम्हाला दाखवते। तर इथे मी चिक्कू घेतलेले आहे, जवळजवळ मला ते 40 रुपये किलोने मिळाले होते। तसेच लसूण पण घेतला होता। लसूण पण आता थोडासा अजून महागच आहे, पण तरी त्या मार्केटमध्ये थोडासा स्वस्त मिळतो। जवळजवळ 120 रुपयाचा काहीतरी मी घेतलेला होता तो, तर भरपूर मिळाला तो। आणि मग तेही मी याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे। त्याच पद्धतीने मी अजून बऱ्याचशा काही भाज्या घेतलेल्या होत्या, त्या मी काही आता काढून दाखवते। त्यानंतर काही फ्रीजमध्ये ठेवताना वगैरे तुमच्यासोबत मी शेअर करते आणि त्याचे रेट पण मी सांगते। कारण मागे एक व्हिडिओ बनवलेला होता, त्यामध्ये एका ताईची कमेंट मला आली होती की तुम्ही जो आठवडे बाजारातनं भाजीपाला आणता तर भाज्यांचा रेटही सांगत जा। तर जेवढं काही मला आता आठवतं आहे ते मी सांगते तुम्हाला, कारण की मी लगेचच व्हिडिओ नाही बनवला होता आणून, मग नंतर हा व्हिडिओ मी आज एडिट करत आहे। तर बटाटा पण जवळजवळ 25 रुपये किलो, 50 2 किलो वगैरे असं मिळून जातं। कधी कधी 100ला 5 किलो पण मिळतात। त्यानंतर आंबट चुक्याची भाजी होती, ती मला 10च्या 2 मिळाल्या होत्या। स्ट्रॉबेरी मी 2 पॅकेट घेतलेले होते, ते जवळजवळ मला 35 रुपयाला एक, म्हणजे 70चे 2 मी पॅकेट घेऊन आलेले होते। एकदम फ्रेश अशी स्ट्रॉबेरी होती। मुली खूप दिवसाच्या मागे लागल्या होत्या की मम्मा स्ट्रॉबेरी आण, म्हणून मी घेऊन आली। त्याच पद्धतीने आम्ही आता चेन्नईला पहिले राहायला होतो, त्यामुळे तिकडे ही छोटीशी केळी खाण्याची सवय लागल्यामुळे मी मोठी केळी घरात आणतच नाही। मुलींना पण ह्याच आवडतात, मग ही केळी मला 100 रुपये किलोने मिळते। तर ही जी केळी आहे थोडीशी मी कच्ची बघूनच आणते, कारण ती लवकर पिकून जाते। त्याचप्रमाणे इथे मी डाळिंब घेतलेले होते, ते काहीतरी 120 का 150 रुपये किलो अशा पद्धतीने होते, तर ते पण मी घेऊन आलेले। तिथे भाज्यांचा रेट हा चढ उतार चालूच असतो आणि बरेचसे शेतकरी असतात ते काही वेळेला देऊन पण टाकतात त्यांना घरी जायचं असल्यामुळे। टोमॅटो पण 20 रुपये 30 रुपये किलोनी मिळून जातात। तसेच शेवगा होता 60 रुपये किलोने, तर मी तो काहीतरी अर्धा किलो वगैरे असा आणला 30 रुपयाचा। कोथिंबीर पण एकदम गावठी मिळाली होती, छान, तिला वास होता आणि त्यामुळे मी त्या 2 जुड्या घेतल्या। 10 रुपयाच्या 2 जुड्या आल्या, ज्या इथे जर घ्यायला गेल्या तर जवळजवळ 15 रुपये 20 रुपयाला एक जुडी मिळून जाते, म्हणून मी तिकडनंच बऱ्यापैकी भाजीपाला आणते। आवळे पण खूप सुंदर मिळाले होते, 70 रुपयाचे मला 1 किलो आवळे मिळाले होते। तर मी आवळा कॅन्डी वगैरे बनवत असते घरी, तर म्हणून मग मी आवळा घेऊन आले। किंवा आम्ही रोज सकाळी आवळ्याचा ज्यूस पण घेत असतो कोमट पाण्यात, जर आवळ्याचं ज्यूस नसेल तर लिंबू पाणी तर घेतोच। तसेच आता लिंबू आता हे उन्हाळ्यामुळे खूप महाग होत चालले, तिथे जरा स्वस्त मिळतात, जवळजवळ काहीतरी 80च्या अर्धा किलो किंवा 120 रुपये किलो, म्हणजे कमी जास्त होत राहतात रेट त्याचे। तर मी हे काय 50चे आणलेले होते लिंब, भरपूर आले तेही मला। आणि लोकल मार्केटमध्ये जर घ्यायला गेले तर 10 रुपयाला 2 किंवा कधी कधी मोठा असेल तर एकच मिळून जातो, त्यामुळे मी तिकडनं आणते। हे नारळ पण मी येताच रस्त्याने घेतले होते, तर तेही 100 रुपयाचे 4 असे मिळून जातात। 25 रुपयाला वगैरे 20 रुपयाला असं नारळ पाणी मिळतं तिथे। त्यानंतर आता म्हटलं सगळा भाजीपाला भरून ठेवायचा आहे, पण त्याआधी माझ्या फ्रीजमध्ये बरेच भाजीपाला थोडाफार उरलेला होता, काही पनीर, काही छोट्या मोठ्या वस्तू मी ठेवलेल्या होत्या। आधी ते सगळं मी काढून घेत असते। दर आठवड्याला मी फ्रीज हे स्वच्छ करते आणि त्यानंतर भाजीपाला त्यामध्ये भरत असते, त्यामुळे ते जास्त काही घाण होत नाही।
आता फ्रीजमध्ये आधीचा काही भाजीपाला होता आणि आता तूप पण बऱ्यापैकी म्हणजे साय जी मी साचवून ठेवलेली असते ती आहे. तर तूप पण मला बनवावं लागेल. त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेलच नंतर. त्याआधी पण मी एक केलेलं आहे, पण आता मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तर आता थोडंसं ओल्या कपड्याने मी हे फ्रीज सगळं पुसून घेते आणि आधीच्या जे काही भाज्या पिशव्यांमध्ये ठेवलेल्या आहे तर ते सगळं मी काढून घेते. असा आठवड्याभराचा भाजीपाला जर आणून ठेवला तर तो मला पुरतो. पण काही डाळी वगैरे असतात, मटकी हे ते आपण बनवतच असतो, स्प्राउट्स वगैरे, त्यामुळे मग ते होऊन जातात. मुलांना शाळेसाठी 2 डबे तर द्यावेच लागतात, कारण की एक फ्रूटचा असतो किंवा सलाडचा असतो आणि दुसरा म्हणजे काही भाजी चपाती किंवा पराठा वगैरे खिचडी असं काहीतरी मी देत असते. त्यामुळे म्हणजे हेल्दी गोष्टी त्यांच्या पोटात जातात. आणि आता फ्रीज सगळं मी क्लीन करून घेते. जास्त काही खराब तर नाही आहे, पण ती सवय असल्यामुळे दर आठवड्याला करूनच घेत असते भाजीपाला भरायच्या आधी. किंवा मग ते जे मार्केट आहे ते म्हणजे नेहमीच उघडं असतं. जवळ मला वाटतं बुधवारी काहीतरी बंद असतं ते. तरी मध्ये जर कधी संपला भाजीपाला तर मी तिथूनच आणत असते. तर आता फ्रीजमध्ये मी अशी चिंच ठेवलेली आहे, त्याच्यात मीठ घालून ठेवलं आहे, शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवलेला आहे, बरेचसे सामान यामध्ये आहे. इकडच्या साईडला मी ठेवलेलं आहे. काही लिंबू वगैरे ठेवून देत असते मी, असं फ्रीजचा वास येऊ नये म्हणून, कापलेले लिंब. तर ते पण आता मी सगळं काही बाजूला करून घेते. जे चांगलं आहे ते ठेवते. त्यानंतर ओरेगानो आहे आणि केसर वगैरे आहे, काही फूड कलर ठेवलेला आहे. बरंचसं काही सामान असतंच थोडं फार. जरी भाज्या जरी ठेवायच्या असल्या तरी जे काही आपल्याला दिसतं आहे ते थोडंसं स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर मी तिथे भाजीपाला वगैरे सगळं ठेवून देते. गुलकंद वगैरे आहे, काही सॉसेस आहे जे मी कधी कधी वापरत असते, त्यामुळे मी ते फ्रीजमध्येच ठेवते. तर आता मी भाजीपाला भरून घेणार आहे, पण मी तो भाजीपाला निवडत नाही, कारण मी नंतर निवडते. म्हणजे जसा वेळ मिळेल तसं मग तो निवडून ठेवत असते. टोमॅटो पण छान होते, गावठी टोमॅटो मी घेत असते. थोडेसे अर्धवट कच्चे असतील असे घेते. आणि आता आधीचं काही होतं त्या भाज्या काढलेल्या आहेत. कढीपत्ता वगैरे थोडाफार राहिलेला होता, तर तो पण जो चांगला आहे तो मी निवडून ठेवत आहे. काकडी मी इथे ठेवून घेते. थोडीफार काकडी मी वरच ठेवते, कारण मुलींना आल्यानंतर खायला लागते. तर मग ती एकदम थंड थंड दिली तर सर्दी होते, म्हणून मी थोडीफार काकडी वर ठेवते की त्या आल्या की मागतील म्हणून. तर आता हे सगळं नीट करून घेतलं. त्यानंतर आता शेवग्याच्या शेंगा ह्या फ्रीजमध्ये डायरेक्ट बसत नव्हत्या, म्हणून मी त्यांना अर्धवट कट करून घेतल्या. 2-3 प्रकारे शेवगा माझा होऊन जातो भाजीमध्ये, सांबारमध्ये वगैरे, किंवा शेवग्याचं सूप पण केलं तरी ते वापरता येतं. त्यामुळे मग भरपूर येतो, अर्धा किलो जरी घेतला शेवगा आपल्याला, आणि परवडतो पण. आता सगळ्या भाज्या व्यवस्थित ठेवलेल्या आहेत, तरीही थोडीफार जागा करून मी बाकीच्या राहिलेल्या वस्तू ठेवून घेत आहे. तरी पालेभाज्या अजून राहिलेल्या आहे, तर त्या आता फ्रीजमध्ये बसणार नाही, त्यामुळे मी त्यांना थोडं कट करून घेते आणि नंतर जसा वेळ मिळेल मला तसं मी त्यांना निवडून घेते. तर एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मी ह्या भाज्या थोड्याशा नाईफनी कट करते आणि मग त्या निवडून नंतर ठेवून घेते. आणि मग ज्यावेळेस मला भाज्या सगळ्या निवडायच्या असतात त्यावेळेस मग मी एक भाजी काढून घेते आणि सगळं काही निवडून पुन्हा व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून देते. मग अशा पद्धतीने सगळा भाजीपाला आता माझा लावून झालेला आहे. स्ट्रॉबेरी पण खूप छान होती, एकदम छान लाल आणि एकदम गोड होती, आंबट पण नव्हती. त्यामुळे म्हणून मी 2 पॅकेट घेतले स्ट्रॉबेरीचे. तर अशा पद्धतीने सगळा काही भाजीपाला लावून झालेला आहे. तर थोडीशी जागा मला कमी वाटली होती दही आणि पनीर वगैरे ठेवायला, तर तेही मी ॲडजस्ट केलं आणि अशा पद्धतीने मी भाजीपाला सगळ्या फ्रीजमध्ये व्यवस्थित लावून घेतलेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर खूप भूक लागली, मटकीची उसळ, काकडी आणि चपातीसोबत जेवायला या. बाय बाय.